माझ्या यूट्यूब चॅनलवर मी शेखर मांडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत डिटर्मिनंट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा जो आपला चॅप्टर फर्स्ट आहे, पार्ट फर्स्ट ऑफ मॅथमॅटिक्स. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण मेथड बघितल्या. फर्स्ट मेथड बघितली अल्जेब्रिक मेथड, सेकंड बघितली ग्राफिकल मेथड. आता थर्ड जी मेथड आहे ती काय, बाय क्रॅमर्स रूल. पण क्रॅमर्स रूल बघण्यापूर्वी आपल्याला बघायचं डिटर्मिनंट, ज्याला मराठीत काय म्हणतात, निश्चय. या निश्चयकाच्या सहाय्याने निश्चयकाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. आता डिटर्मिनंट म्हणजे काय ते आपण बघू. 4 नंबर्स घेतले आपण, ए बी सी डी. ह्या ए बी सी डी या 4 नंबरला आपण काय केलं, 2 आडव्या लाईन्समध्ये म्हणजे इन 2 रोज अँड 2 कॉलम्स या मॅनर्समध्ये लिहिलं. अँड इनक्लोज बाय दिस 2 लाईन सेगमेंट्स, या 2 लाईन सेगमेंट्सने त्यांना आपण बंद केलं. अशी जी फिगर आहे, असं जे एक्सप्रेशन आहे, त्याला काय होणार, डिटर्मिनंट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 बाय 2. म्हणजेच काय, याच्यामध्ये 2 आडव्या रांगा आहे, 2 रो 2 कॉलम्स आहे. त्याला अजून काय म्हणतो आपण, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. याच्यात मोस्ट गोष्ट कोणती की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी काढणार आपण, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, व्हॅल्यू काय याचं, एक व्हॅल्यू ऑर एक्सपान्शन. त्याची किंमत कशी काढणार आहे की जर डी इज इक्वल टू ए बी सी डी, दिस इज डिटर्मिनंट. काय असेल, डी हा काय डिटर्मिनंट घेतला आपण, ए बी सी डी. डिटर्मिनंट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी. जनरली आपण डीने डिनोट करतो. का याची व्हॅल्यू कशी काढणार आहे आपण की ए इंटू डी, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए इंटू डी मायनस बी इंटू सी, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. हा जो आपल्याला डिटर्मिनंट आहे ए बी सी डी, याच्यामध्ये काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं, या दोघांचं, ए इंटू डी आणि इकडे मायनस बी इंटू सी. हा जो प्रॉडक्ट आहे ए इंटू डी आणि बी मायनस सी, यांची जी सबट्रॅक्शन आहे ते काय असणार आहे, आपली व्हॅल्यू असणार आहे. ते म्हणजेच काय, ए डी मायनस बी सी इज अ व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. एक फर्स्ट एक्झाम्पल घेऊ, d is equal to 4274. Now by definition, last we had seen काय याची व्हॅल्यू काय, 4 into 4 minus 2 into 7. हा जो प्रॉडक्ट आहे 4 into 4 मायनस काय करायचं, 2 into 7. ही जी सबट्रॅक्टिंग 4 into 4 16 minus 14. 16 minus 14 is equal to 2. हे काय राहील, 2 is the value of this determinant. Very simple. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू. m is equal to -4 -2 7 -4. हा डिटर्मिनंटला पहिल्या डिटर्मिनंटमध्ये मी काय केलं, तेच नंबर्स ठेवले, फक्त त्यांच्या साईन चेंज केल्या. आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी आपल्याला इंटिजर्सचे जे ऑपरेशन्स आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन, याच्यावर आपल्याला काय आहे, फुल कमांड पाहिजे, तरच आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू व्यवस्थित काढू शकतो. विद्यार्थ्यांना जास्त अडचण 10च्या मॅथमॅटिक्समध्ये नाही, तर त्यांना काय की इंटिजर्सवर जे ऑपरेशन्स आहे ते त्यांना सॉल्व करता येत नाही. हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. इथे मी सर्व केसेस देतो, ऑल पॉसिबल केसेस मी इथं देतो, आपण पाहू. इथे आता पहिल्यांदा काय, -4 इंटू -4 आणि नेक्स्ट -2 इंटू 7. -4 इंटू -4. इथे मी ब्रॅकेट केलं, ब्रॅकेट करायचं आहे, ब्रॅकेट केलं म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. इथं मायनस साईन आपल्या डेफिनेशननुसार आपण जे डेफिनेशन बघितले, कोणते बघितले, ए इंटू डी मायनस बी इंटू सी, हा धिस प्रॉडक्ट मायनस धिस प्रॉडक्ट, सेम ही मायनस साईन आपली इथे. -2ला मी ब्रॅकेटमध्ये घेतलं, -2 इंटू 7. आता काय, मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस 16. इकडे मायनस मायनस काय होईल, +2 2 इंटू 7 14, किंवा -2 इंटू 7 -14 आणि मायनस काय होईल, +14
इथे नीट लक्ष द्यायचं आहे बस. 16 + 14 दिस इज 30. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस सेकंड डिटर्मिनंट. नाव सी थर्ड एक्झाम्पल. a इज इक्वल टू 4 - 2 - 7 - 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. आता बघा याच्यात काय करणार आपण की इथे नंबर्स तेच आहे, फक्त मी साईन चेंज केलेले आहे. 4 × -4 बाय डेफिनेशन इकडे -2 × -7 हे तुम्हाला आता समजलेलं आहे. फक्त आता याच्यात अडचण फक्त काय की आपल्या सायन्स नीट लक्षात ठेवा. 4 × -4 काय -16. इकडे बघा आता -3 टाइम्स आहे, मायनस काय प्लस अगेन मायनस किती वेळेस आले 3 वेळेस, म्हणून 2 × 7 14 बट -3 टाइम्स सो देयर इज -14. आता काय व्हॅल्यू -16 - 14. आता इथे काय करतो आपण थोडक्यात ॲडिशन करतोय. सेम साईन असल्यावर काय करणार आहे आपण ॲडिशन करणार आहे. तिथे 30 16 - 14 -16 - 14 काय 30, पण कोणती साईन आहे -30. -16 - 14 इज -30. हे नीट लक्ष द्यायचं आहे बस. इथे मायनस काय होतं प्लस होतं आहे, पण इथे काय होतं आहे मल्टिप्लायमध्ये प्लस होणार आहे, पण ॲडिशनमध्ये काय होणार आहे मायनसच राहणार आहे. नाउ सी वन मोर एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट b इज इक्वल टू 3√3 2 9 2√3. आता इथे बघा काय आलं आहे, रूट जर आले तर आपलं प्रेशर वाढतं. इथे काय करायचं बघा आता याच्यासाठी हे एक्झाम्पल घेतलं. 3√3 × 2√3 -2 × 9. आता याच्यात जे इंटिजर्स आहे ते काय ते रूटच्या बाहेरचे ते नंबर्स काय 3 आणि 2. या 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन घ्यायचे. नंतर √3 × √3 आणि नंतर या दोघांचं काय -18. आता इथे काय 3 × 2 काय 6. √3 × √3 काय होतो 3 -18. पहा विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या की त्याच नंबरने त्या नंबरला म्हणजे मल्टिप्लाय केलं तर काय येतं की √x². √x × √x काय √x². हा रूट आणि स्क्वेअर काय होतो कॅन्सल होतो, म्हणून आपल्याला काय x. लक्षात ठेवा की एक तर काय असेल असं असेल तर याची व्हॅल्यू काय येते x येते, बरोबर. म्हणजेच काय √x त्याच नंबरने त्या नंबरला जर रूटमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होतं रूट निघून जातं x आहे. तसं इथं काही जातं √3 × √3 काय होतं आपल्याला 3 हा -18 ॲज इट इज. आता काही 6 × 3 18 -18 म्हणजेच काही 18 -18 काय होतं आपल्याला 0. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये डिटर्मिनंट त्या बाबतीचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता काय करू सॉल्व करून घेऊ. पहा फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. पहिला क्वेश्चन नंबर 1 काय फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. याच्यामध्ये बघा 3 2 4 5 3 × एक ब्लँक दिलेली मायनस ब्लँक × 4. आता बघा बाय डेफिनेशन 3 × 5 एकदम इझी. 3 × 5 इथं काही फर्स्ट ब्लँकमध्ये 5, सेकंडमध्ये काही 4 2 × 4 इथे 2 येईल. 3 × 5 काय 15 2 × 4 8 15 - 8 इज इक्वल टू 7. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल कम्प्लीट होतं. यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. फर्स्ट वन -1 7 2 4. या डिटर्मिनंटचे आपल्याला व्हॅल्यू काढू. पहिल्यांदा आपण त्याला नेम देऊ. लेट d इज इक्वल टू -1 7 2 4. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, पण युजली आपण डिटर्मिनंटसाठी d वापरतो. इथे बघा आता काही -1 × 4 आणि सेकंड -7 × 2. पहिल्यांदा काही -1 × 4 -10 आपली डेफिनेशननुसार 7 × 2 किती राहतं -1 × 4 -4 -14 -4 काय -18. हे झालं व्हॅल्यू. नाव सेकंड एक्झाम्पल इज 5 3 -7 0. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. फर्स्ट स्टेप काय लेट d इज इक्वल टू लेबल डी 5 3 -7 0. आता बघा काय आपलं डेफिनेशन 5 × 0
3 × -7 इथे ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. अथवा 5 × 0, नोट दॅट एनी नंबर मल्टिप्लाय बाय 0 और 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर देन प्रॉडक्ट इज 0. कोणत्याही संख्येला शून्याने मल्टिप्लाय केलं तर काय शून्य देतो, 0 येईल. 5 × 0 0, इकडे मायनस साईन, मायनस मायनस काय जातं प्लस, पहा ही मायनस आणि मायनस काय होणार प्लस, प्लस 3 × 7 21, 0 + 21 इज इक्वल टू 21. तर आता थर्ड एक्झाम्पल काय 7/3, 5/3, 3/2 आणि 1/2. आता हे काय फ्रॅक्शनल नंबर्स, काय फ्रॅक्शनल्स आहे, म्हणजे जरा विद्यार्थ्यांचं इथं प्रेशर वाढतं. कारण काय अपूर्णांक आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची बेरीज वगैरे करणं हे काय त्यांच्यासाठी अवघड झालं. पहिली गोष्ट काय की ॲडिशन ऑफ इंटिजर्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स हे आपल्याला येणं अत्यंत आवश्यक आहे, तरच आपल्याला गणित येऊ शकतं चांगल्या पद्धतीने. अथवा पहिल्यांदा काय फर्स्ट स्टेप, लेट d इज इक्वल टू 7/3, 5/3, 3/2 and 1/2. आपल्या नेहमीनुसार याची काय करायचं, डेफिनेशननुसार आपल्याला सॉल्व करायचं. 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2. अथवा प्रॉडक्ट करताना आपल्या प्रॉडक्ट ऑफ फ्रॅक्शन्स या अपूर्णांकांचे जे नंबर्स आपण यांना कोणते नंबर्स म्हणतो, रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचा प्रॉडक्ट आपण बघितला. इथं सपोज 7 हा काय न्यूमरेटर आणि 3 काय डिनॉमिनेटर. इथे पण सेम काय करायचं, मल्टिप्लिकेशन करताना फ्रॅक्शनचे मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर काय 7 × 1 आणि 3 × 2. इकडे 5 × 3 आणि 3 × 2. इथे हे दोन्ही कॅन्सल होतात पण ते करायचे नाही. आपल्याला काय पाहिजे, पुढे सबट्रॅक्शन करायची, त्यासाठी आपल्याला सोपं झालं पाहिजे. 7 × 1 7, 3 × 2 6, इकडे 5 × 3 15, 3 × 2 6. अथवा सबट्रॅक्शन केव्हा पॉसिबल आहे की त्यांचे डिनॉमिनेटर सेम पाहिजे. तर डिनॉमिनेटर काय आले सेम आहे, 6 हा डिनॉमिनेटर. सबट्रॅक्शन ऑफ न्यूमरेटर 7 - 15, 7 - 15 काय -8/6. याला आता आपण काय करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. कारण काय अजून सिम्प्लिफाईड फॉर्म लिहू आपण. 8 आणि 6 कोणाच्या टेबलमध्ये 2च्या, 2 4 = 8 आणि 2 3 = 6. दिस इज युअर फायनल व्हॅल्यू. हे झालं डिटर्मिनंट. आता आपण काय करणार आहे की जो नेक्स्ट पार्ट आहे क्रॅमर्स रूल, तो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूल कसा सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानुसार सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आणि एक्सरसाइज 1.3चा सेकंड क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.